मंत्रिपदाचा आणि आज दिल्लीत पोहोचणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरती पण चर्चा होऊ शकते असं समजून मला वाटतं सुनेत्रा पवारजी या अजित पवार यांच्या सुविध पत्नी आहेत आणि अजितदादा पवार यांचा जो अपघात आहे हा अपघात आम्हाला सगळ्यांना अत्यंत मोठी ठेच लावून गेलेला आहे, अत्यंत मोठा धक्का देऊन गेलेला आहे. अजितदादांसारखा अत्यंत खंबीर माणूस, अत्यंत संघर्ष करणारा माणूस आणि ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये अत्यंत चांगली पकड असणारा तो माणूस होता आणि आमच्या सरकारमधला महायुतीच्या सरकारमधला तो अत्यंत चांगला चेहरा होता. पण एअरक्राफ्टच्या क्रॅशमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि आता सुनेत्रा पवार यांनी डेप्युटी सीएम पदाची शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर त्या पहिल्यांदाच दिल्लीमध्ये येत आहे. त्यामुळं मला असं वाटतं की राष्ट्रवादीचे विलीनीकरण आहे, हे विलीनीकरण फार पूर्वी व्हावाशी माझी भूमिका होती. हे 2019मध्ये शरद पवार साहेबांनी NDA सोबत येणं अत्यंत आवश्यक होतं. मी त्यांना हे सांगितलं होतं की जॉर्ज फर्नांडिस सारखे समाजवादी नेते सुद्धा NDAमध्ये होते. त्यामुळे आपल्यासारखा व्यक्ती जर या ठिकाणी आले आणि देशाच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल. पण पवार साहेबांनी काय आपली भूमिका मान्य केली. त्यामुळं पण आता मात्र अलीकडे शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब हे या लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये एकत्र आले होते. त्यांची चर्चा अनेक वेळेला झाली होती अशी माहिती आहे आणि विलीनीकरणाचं सगळं ठरलं होतं अशा पद्धतीची माहिती आहे. त्यामुळे अजितदादांना जर खरी आदरांजली अर्पण करायची असेल तर मला असं वाटतं की दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते व्हावं अशा पद्धतीची माझी भूमिका आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीस दिल्लीमधून गेलेले आहेत. त्यांनी अमित शहा यांच्याबरोबर कुठल्या विषयावर चर्चा केली मला माहीत नाही आहे, परंतु माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि माननीय साहेबांनी जे NCPचं विलीनीकरण आहे ते मान्य करावं. आणि मला असं वाटतं की शरद पवार साहेबांचा जो ग्रुप आहे ते सुप्रिया सुळे आहेत, बाकीचे सगळे आहेत, त्यांनी आमच्यासोबत यायला काही हरकत नाही आहे. त्यांचे 8 खासदार आहेत. त्यामुळे आपल्या पक्षाला, आपल्या या सरकारला मजबूत आणण्यामध्ये त्या 8 खासदारांचा चांगला उपयोग होऊ शकेल. त्यामुळे विलीनीकरण व्हावं अशा पद्धतीची माझी भूमिका आहे. आठवले साहेब, एक प्रश्न असा आहे, चंद्रपुरात पहिल्यांदा उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांनी भाजपचा महापौर बसवायला पाठिंबा दिला आहे. 2-4 दिवस संजय राऊत सातत्याने म्हणत होते की चंद्रपुरात भाजपला आम्ही पाठिंबा देणार नाही, आम्ही विरोधी पक्षात बसू. पण स्थानिक पातळीवरती उद्धव ठाकरेंचे नगरसेवक भाजपला पाठिंबा देऊन त्यांनी भाजप आणि ठाकरेंची युती झाली, भाजप आणि ठाकरेंची युती झालेली आहे. तुम्ही कसं ऐतिहासिक युती असं म्हणून? मला वाटतं की चंद्रपूरमधली युती ऐतिहासिक आहेच आहे, परंतु पुढच्या काळामध्ये जर अशा पद्धतीची युती होत असेल, कारण मी उद्धव ठाकरे साहेबांना सांगत होतो की आपण काँग्रेससोबत जाणं अत्यंत अयोग्य आहे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराच्या विरोधामध्ये ते आहे. त्यामुळे आपणच या ठिकाणी आपला मुख्यमंत्री न मागता आपण डेप्युटी सीएम पद स्वीकारावं म्हणजे त्यांच्या पक्षाने, आणि देवेंद्र फडणवीस यांना 2019मध्ये मुख्यमंत्री करावं अशी भूमिका मी त्यांच्यासमोर मांडली होती. पण उद्धव ठाकरे साहेब गेले काँग्रेसकडे, NCPकडे, आणि नंतर त्यांच्या पक्षामध्ये फूट पडलेली आहे. त्यांच्या पक्षामध्ये फूट पडली, शिवसेनेमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. अजितदादांचं म्हणणं हेच होतं की आपण BJP सोबत जायला हरकत नाही आहे, जर विकास करायचा असेल तर आपण NDA सोबत जायला पाहिजे अशी भूमिका त्यांची होती. तर आता मला असं वाटतं की चंद्रपूरमध्ये जे उबाटाचे जे नगरसेवक आहे त्यांनी BJPला पाठिंबा ते दिलेला आहे आणि त्या ठिकाणी चंद्रपूरमध्ये BJPचा महापौर त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं त्या ठिकाणच्या नगरसेवकाचा निर्णय अत्यंत योग्य आहे. पण पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरे आमच्यासोबत येतात की नाही काय माहीत नाही आहे, परंतु तशी आता आम्हाला आवश्यकता नाही आहे. कारण आता आम्ही जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे की भारतीय जनता पक्ष नंबर 1ला आहे, 2 नंबरला शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे, 3 नंबरला अजितदादा पवार आहेत. त्यामुळं काँग्रेस पक्ष, त्यानंतर उभाटा वगैरे कुठं दिसत नाही आहेत, म्हणजे फार अल्प ते त्यांना प्रतिसाद आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 80%पेक्षा ज्या जागा ज्या आहेत, 85% जागा आम्हाला मिळालेल्या आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की पाहूया आता काय होतंय ते. आठवले ठाकरेंनी भविष्यात यावं NDAकडे असं मला वाटतंय? नाही, उद्धवजींनी आमच्यासोबत यावं असं मला वाटतंय, पण उद्धव ठाकरेकडे आल्यानंतर एकनाथ शिंदेनी जावं असं मला वाटत नाही आहे.
चंद्रपुरामध्ये नाही मग चंद्रपूर ठीक आहे, चला. प्लेन पकडायचं. मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर बसलेला आहे आणि बसत आहे म्हणजे, आणि उपमहापौर हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा बसतोय. तुमच्याकडनं मागणी होती की आमच्या पक्षाला उपमहापौर पद दिलं पाहिजे, अशा पद्धतीची मागणी तुम्ही जाहीररित्या केलेली होती, मात्र ते मिळताना दिसत नाही. पूर्वी ती मागणी आम्ही केलेली होती, पण आम्हाला एकही सीट मिळाली नाही आहे. आणि आमचा नगरसेवक नसल्यामुळं डेप्युटी मेयरची मागणी आमची जी होती त्या मागणीला काही तसा आता अर्थ नव्हता. त्यामुळं आमच्या पक्षाला इतर बेस्ट समिती आहे, शिक्षण समिती आहे, बाकीच्या समित्यांमध्ये घेण्याचा संबंधामध्ये आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं आता BJPचा महापौर आणि एकनाथ शिंदेचा उपमहापौर आता झालेला आहे. आणि उद्धव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या दबावामुळे झालेला नाही आहे. तर आम्ही सुरुवातीपासूनच सांगितलं होतं की दोन्ही ठाकरे बंधूंकडे प्रचार असा होत होता की त्यांचा मराठी नसेल, पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेजी, आम्ही अनेक सभातून इथं सांगितलेलं होतं की आमचा महापौर जो मुंबईचा आहे तो मराठी असेल, हिंदू समाजाचा असेल, अशी भूमिका मी मांडलेली होती. त्यामुळं ठाकरेंच्या दबावामुळं तो महापौर तिथं बसवलेला आहे असं अजिबात नाही. सर एक हिंदी में सर कि जो मर्जर के बारे में चर्चा चल रही है, शरद पवार जी अभी एडमिट है तो प्राइम मिनिस्टर ने उनको फोन भी किया है, ऐसे पता चल रहा है, और दोनों एनसीपी एक साथ आनी चाहिए. क्या आपने भी इससे पहले कुछ प्रयास किए थे का? आता नाही, पवार साहेबांची तब्येत जी आहे ती थोडी सध्या ठीक आहे, नव्हती नाही ते नव्हती, पण आता त्यांची तब्येत स्थिर आहे. पुण्यामध्ये ते हॉस्पिटलमध्ये, रुबी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. आणि माननीय पंतप्रधानांनी सुद्धा त्यांना फोन केलेला आहे. तो मुझे ऐसा लगता है कि दोनों एनसीपी जो है, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शरद पवार साहब की और अजित पवार साहब की, दोनों का विलीनीकरण होना चाहिए, ये मेरी हमेशा भूमिका रही है. और अगर इसका विलीनीकरण हो जाता है तो एक ऐतिहासिक निर्णय एनसीपी का हो सकता है. तो पवार साहब ने इसी तरह का निर्णय लेना चाहिए. मेरी भूमिका 2019 से थी. शरद पवार साहब ने के साथ आना चाहिए, क्योंकि नरेंद्र मोदी जी ने बारामती में जाकर, पवार मेरे गुरु है, शरद पवार से मैंने बहुत सीखा है, ऐसा उन्होंने मतलब वहाँ जाकर बताया. लेकिन पवार साहब बोल रहा तो बीजेपी साथ मत जाओ था. तो दोनों राष्ट्रवादी का विलीनीकरण जल्दी होना चाहिए. और अगर विलीनीकरण हो जाता है तो 8 MP जो एनसीपी के शरद पवार साहब के हैं वो भी हमारे साथ आ सकते हैं. सुप्रिया सुले भी हमारे साथ आ सकती है और सुप्रिया सुले जी को मंत्री बनने का मौका भी मिल सकता है. सर ओम बिरला के खिलाफ सर वो नो कॉन्फिडेंस मोशन लाने की बात हो रही है, और नरवणे जी की किताब को लेकर भी राहुल गांधी जी कह रहे हैं कि ये किताब पब्लिश हो चुकी थी. पेंगुइन जो पब्लिशर है उन्होंने कहा कि ये किताब पब्लिश नहीं हुई है. नहीं अभी जो राहुल गांधी जी मराठी नहीं, राहुल गांधी जी बोल रहे हैं कि भाई ये पब्लिक नहीं हुई थी, मतलब जो पब्लिशर है वो बोलता है कि ये पब्लिश नहीं हुई है. तो राहुल गांधी बोलने से कोई उसमें तथ्य नहीं है, क्योंकि नरवणे जी ने कुछ किताब में ये लिखा था कि भाई कुछ चाइना की आर्मी आ रही थी, सैनिक आ रहे थे और हमको आदेश नहीं आया, या ऐसा वो बोल रहे हैं. लेकिन किताब में, लेकिन उन्होंने अपना स्टेटमेंट में ऐसा दिया है कि मुझे प्रधानमंत्री जी ने सकते हुए बोला था. तो मुझे लगता है कि नरवणे जी को, वो आर्मी के चीफ थे, वो हमारे महाराष्ट्र थे, इसका हमें बहुत बड़ा गर्व था और बहुत बड़े एक्टिव ऑफिसर है वो. और उन्होंने मतलब प्रधानमंत्री जी को पूछा होगा तो उन्होंने बोला है कि भाई जो एक्शन लेना है ले सकते हैं. तो उन्होंने एक्शन उन्होंने लेनी चाहिए. जब बॉर्डर पर जब कोई दूसरे देश का कोई आर्मी वाले अपने बॉर्डर में घुसते हैं तो उनको रोकने का काम ही उधर होता है. हर बात प्रधानमंत्री को पूछने की क्या क्या आवश्यकता है. तो इसीलिए मुझे लगता है कि ये नरवणे जी के इसमें कोई तथ्य नहीं है. और राहुल गांधी जी ने जो वो किताब पब्लिश नहीं हुआ है उसका रेफरेंस देना ठीक नहीं था. आठवले साहेब, राईट, एक नाही